नुकताच पावसाचा पहिला इशारा मिळाला होता. आकाश काळं होतं, पण मन मात्र अजूनच गडद. आदित्य बाल्कनीत उभा होता. खाली रस्ता ओला, चमकणारा. जणू कोणीतरी जुन्या आठवणी धुवून काढायचा प्रयत्न करत होता. आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पावसाचे थेंब अजून पडले नव्हते, पण हवेत एक ओलसर सुगंध होता. तसाच जसा ती जवळ असताना असायचा. तो हसला, कडू हसू. कसं शक्य असतं ना? तो स्वतःशी पुटपुटला. कोणी नसताना देखील कोणीतरी इतकं जवळ असणं. पहिला थेंब पडला, मग दुसरा, तिसरा, आणि अचानक पाऊस कोसळला. तो पावसाकडे पाहत राहिला, जसं एखादी गोष्ट पुन्हा अनुभवत असावा. ती पावसासारखी होती. नाव घेतलं की जड वाटायचं, म्हणून तो फक्त ती असंच म्हणायचा. गोरी नव्हती, सावळीही नव्हती, पण तिच्या त्वचेवर पावसासारखं मृदू तेज होतं. डोळे थोडे मोठे, थोडे गोंधळलेले, जणू नेहमी काहीतरी विचारत असलेले. ओठांवर कायम हलकीशी हसू, जसं तिला जगाशी फार भांडायचं नसेल. केस खांद्यावर अलगद पडलेले, पावसात ओले झाले की अजूनच सुंदर दिसणारे. ती चालताना जरा घाईत असायची, पण बोलताना मात्र वेळ विसरायची. ती कॉलेजमध्ये पहिल्यांदा दिसली होती. त्या दिवशीही पाऊस होता. तो उशिरा निघाला होता आणि ती पावसात भिजत धावत आली होती. त्यांची नजर भिडली. एक क्षण, बस. काहीच झालं नाही, पण सगळंच बदललं. त्या दिवसानंतर पाऊस आला की तो तिला आठवू लागला. ती मात्र पावसापासून पळायची. मला आजार पटकन होतो, ती हसत सांगायची. तो मात्र मुद्दाम भिजायचा. काय मिळतं, ती विचारायची. तो म्हणायचा, काहीच नाही, पण हरवायला बरं वाटतं. ती त्याच्याकडे पाहायची, समजून न समजल्यासारखी. त्या संध्याकाळी पाऊस जरा जास्तच होता. ती उशिरा हॉस्टेलमधून निघाली. त्याला माहीत होतं. तो थांबला, ती आली. छत्री नव्हती. चल माझ्याबरोबर, तो म्हणाला. ती थांबली क्षणभर, मग चालू लागली. दोघंही शांत, पावसाचा आवाजच फक्त. आणि अचानक तिचा हात त्याच्या हाताला लागला. फक्त लागला, काहीच नाही, पण त्याच्या अंगावर शहारा आला. ती पटकन हात बाजूला घेतली. सॉरी, ती हळूच म्हणाली. तो हसला. पावसात असं होतंच, पण दोघांनाही माहीत होतं ते पावसामुळे नव्हतं. त्या रात्री ती खोलीत एकटी होती, तो बाल्कनीत. दोघांनाही झोप येत नव्हती. पाऊस अजूनही पडत होता. कुणालाच माहीत नव्हतं, हा पाऊस फक्त पाणी नाही, तर सुरुवात आहे काहीतरी सुंदर आणि कदाचित वेदनादायकही. पाऊस आज जरा जास्तच शांत होता. ना जोरात कोसळणारा, ना थांबणारा, जसा तिच्या मनातला गोंधळ. अन्विता खिडकीत उभी होती, हातात चहाचा कप थंड झालेला. बाहेर रस्ता ओला, लाईट्स धुसर आणि आठवणी मात्र ठळक. काही गोष्टी संपत नाहीत, त्या फक्त शांत होतात. तिने स्वतःशीच पुटपुटलं. ती गेली होती खूप वर्षापूर्वी, कोणालाही न सांगता नाही, पण सगळं सांगूनही कुणाला न समजता. लोक म्हणाले स्वतःसाठी जगायला गेली, पण तिला माहिती होतं ती पळून गेली होती स्वतःपासून आणि त्याच्यापासून. तो मात्र थांबला होता. आदित्य, तेच शहर, तीच नोकरी, तोच पत्ता. फक्त स्वप्न बदलली होती, काही मोडलेली, काही जाणीवपूर्वक न उघडलेली. अन्विता गेल्यानंतर त्याने प्रश्न विचारले नाहीत, कारण उत्तर ऐकायची हिंमत नव्हती. जर ती परत आली तर,
हा प्रश्न त्याने वर्षानुवर्षे मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवला होता. आणि आज तो प्रश्न पुन्हा श्वास घेऊ लागला. पावसामुळे ट्रेन उशिरा होती. प्लॅटफॉर्म गर्दीने भरलेला. अन्विता मोबाईलमध्ये हरवलेली होती आणि आदित्य कॉपी घेत उभा. एक धक्का, थोडा चहा सांडला. सॉरी. दोघांचं एकत्रच बोलणं. क्षणभर सगळं थांबलं. तो आवाज तोच. नजरा भिडल्या. पावसाचा आवाज अचानक मोठा वाटू लागला. ना राग ना आनंद, फक्त एक खोल जड शांतता. तू? आदित्यचा शब्द अर्ध्यातच अडकला. अन्विता हसली. ते हसू जखमी होतं. हो, मीच. लोकांना वाटत होतं ती करिअरसाठी गेली, पण सत्य वेगळंच होतं. ते दिवशी तिला कळलं होतं ती गरोदर आहे. आणि त्याच दिवशी तिने आदित्यच्या आईचं वाक्य ऐकलं होतं, ही मुलगी आपल्या घरासाठी नाही. ती मजबूत नव्हती, ती फक्त थकली होती. मी राहिली असते तर तू आणि मी दोघंही मोडलो असतो. हे तिने कधीच सांगितलं नव्हतं, कारण काही स्पष्टीकरण उशिरा दिली की ती कारणं न वाटता सबबी वाटतात. तू का गेलीस? आदित्यने विचारलं नाही. तू कसा आहेस? अन्विताने विचारलं नाही. दोघेही जाणून होते हे प्रश्न धोकादायक आहेत. प्लॅटफॉर्मवर घोषणा झाली. ट्रेन आली. पुन्हा भेटूया, आदित्य म्हणाला. अन्विता थांबली क्षणभर. माहीत नाही, पण आज भेट झाली हेच कदाचित उत्तर आहे. ती ट्रेनमध्ये चढली. तो तिथेच उभा राहिला. प्रेम कधीच संपत नाही, ते फक्त बदलतं. कधी आठवण बनून, कधी जखम बनून, आणि कधी दुसऱ्या संधीसारखं. अन्विता आणि आदित्यचं प्रेम पुन्हा सुरू होईल का? की काही कथा पूर्ण होण्यासाठी एकत्र येणं गरजेचं नसतं? पाऊस अजूनही पडत होता, पण आता तो थोडा हलका वाटत होता. ट्रेन निघून गेली होती. प्लॅटफॉर्म पुन्हा रिकामा होत चालला होता. आदित्य मात्र अजूनही तिथेच उभा होता. लोक येत जात होते, पण त्याच्यासाठी वेळ तिथेच थांबली होती. ज्या क्षणी अन्विताने मीच असं म्हटलं होतं, तो घरी आला. खिडकी उघडी ठेवली. पावसाचा आवाज आत येऊ दिला. आज पहिल्यांदाच त्याने तिच्या आठवणींपासून पळायचा प्रयत्न केला नाही. अन्विता ट्रेनच्या खिडकीजवळ बसली होती. बाहेर धुसर दृश्य, आत मात्र स्पष्ट वेदना. ती आता वेगळी होती. डोळ्यात अनुभव होता, चेहऱ्यावर शांतता. पण ती शांतता कमावलेली होती. ती शहर बदलून गेली होती, नाती बदलून गेली होती, पण एक गोष्ट तशीच होती, आदित्य. तिने डोळे मिटले. मी योग्य केलं का? हा प्रश्न ती स्वतःला दरवेळी विचारायची आणि दरवेळी टाळायची. त्या रात्री अन्विता झोपू शकली नाही. मोबाईल हातात घेतला. आदित्यचा नंबर अजूनही सेव्ह होता. नाव बदललं होतं. पाऊस. तिने लिहायला सुरुवात केली. मग सगळं डिलीट केलं, कारण काही गोष्टी मेसेजमध्ये मावत नाहीत. ती खिडकीत उभी राहिली. जर तू त्या दिवशी मला विचारलं असतंस, ती हळूच पुटपुटली, तर कदाचित मी गेले नसते. 2 आठवड्यांनी त्याच ठिकाणी पुन्हा पाऊस पडला. यावेळी आदित्य बाल्कनीत नव्हता, तो रस्त्यावर उभा होता आणि समोरून अन्विता येत होती. कोणताही प्लॅन नव्हता, कोणतीही तयारी नव्हती, पण 2 माणसं जी एकमेकांपासून कधीच दूर गेली नव्हती. कॉफी? आदित्यने विचारलं. ती हसली. पावसात काही गोष्टी बदलत नाहीत, तो म्हणाला. कॉफी थंड होत चालली होती, पण बोलणं गरम. मी पळाले, अन्विता म्हणाली, कारण मी घाबरले होते. आदित्य काही बोलला नाही. माझ्या पोटात जीव होता. तिचा आवाज थरथरला. तो हादरला. पण मी तो जीव वाचवू शकले नाही, ती म्हणाली. आणि त्या दिवसानंतर मी स्वतःलाच गमावलं. डोळ्यातून अश्रू पडले.
पावसात मिसळले. आदित्यने पहिल्यांदाच तिचा हात धरला. यावेळी ती मागे सरकली नाही. आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो का? हा प्रश्न दोघांच्याही डोळ्यात होता, पण शब्दात नव्हता. कधी कधी प्रेम पूर्ण होतं म्हणजे एकत्र राहणं नसतं, तर एकमेकांना माफ करणं असतं. अन्विता उठली. मला जायचं आहे, ती म्हणाली, पण पळून नाही. आदित्य हसला, पहिल्यांदाच मनापासून. मी थांबणार नाही, तो म्हणाला, पण वाट पाहीन. पाऊस थांबला होता. रस्ता अजून ओला होता. अन्विता निघून गेली. आदित्य उभा राहिला. दोघांनाही माहीत होतं ही कथा इथे संपत नाही, कारण काही प्रेमकथा लग्नात संपत नाहीत आणि काही विरहातही नाहीत. त्या फक्त मनात जिवंत राहतात. अन्विता गेल्यानंतर आदित्य खूप वेळ तिथेच बसून राहिला. कॉफीचा कप रिकामा होता, पण आत काहीतरी भरलेलं होतं. एक जुनी वेदना जिला नाव देता येत नव्हतं. पावसाचे थेंब हळूहळू थांबले. रस्त्यावरून लोक चालू लागले. आयुष्य पुन्हा आपल्या गतीत आलं. फक्त आदित्य अजूनही त्या एका क्षणात अडकलेला होता, जिथे तिने माझ्या पोटात जीव होता असं म्हटलं होतं. त्या रात्री तो घरी परतला. बाल्कनीत उभा राहिला. आज पहिल्यांदाच त्याने स्वतःला विचारलं, मी त्या दिवशी तिला थांबू शकलो असतो का? उत्तर माहीत असूनही मन स्वीकारायला तयार नव्हतं. अन्विता त्या रात्री खूप उशिरा झोपली. डोळे मिटले तरी आदित्यचा चेहरा समोर येत होता. तो शांत चेहरा, तेच न बोललेले प्रश्न. ती उठून बसली. कपाटातून एक जुनी डायरी काढली. कॉलेजच्या दिवसांची. पहिल्याच पानावर त्याचं नाव होतं, अगदी लहान अक्षरात. आज तो पावसात भिजला होता. मला त्याला थांबवायचं होतं, पण कशासाठी तेच कळत नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी तेव्हा राहिले असते तर. वाक्य पूर्णच केलं नाही तिने, कारण काही वाक्य पूर्ण केली की मन तुटतं. दिवस गेले. मेसेजेस सुरू झाले, छोटे साधे. आज पाऊस होता. हो, इथेही. कोणताही आरोप नाही, कोणतीही मागणी नाही. फक्त दोन माणसं जी एकमेकांना पुन्हा ओळखत होती, नव्या रूपात. एक दिवस अन्विताने स्वतःच विचारलं, तुला कधी राग आला नाही माझ्यावर? आदित्य थोडा हसला. आला होता, पण रागापेक्षा जास्त काळजी होती. ती शांत झाली. एका संध्याकाळी ती त्याच्या घरी आली. तीच बाल्कनी, तोच पावसाचा वास. मी आज इथे आले, अन्विता म्हणाली, कारण आता पळायचं नाही. आदित्यने काहीच विचारलं नाही. आपण एकत्र राहिलो तर कदाचित वेदना परत येतील, ती म्हणाली. तो मान हलवून म्हणाला, आणि वेगळे राहिलो तर आठवणी राहतील. दोघेही हसले. हलकं, थकलेलं. प्रेम कधी कधी परत तसंच मिळत नाही. ते बदललेलं असतं, थोडं शहाणं, थोडं शांत. अन्विता आणि आदित्यने पुन्हा सुरुवात केली नाही, पण त्यांनी एकमेकांचा हात धरला. कोणतंही वचन नाही, कोणतीही घाई नाही. फक्त एकमेकांच्या सोबत वर्तमानात राहायचं ठरवलं. पहिला पाऊस पुन्हा आला. यावेळी दोघंही बाल्कनीत उभे होते. तो म्हणाला, काही गोष्टी वेळेवर घडत नाहीत. ती म्हणाली, पण त्या चुकीच्या वेळीही नसतात. पाऊस पडत होता, हळू, शांत आणि प्रेम तेही. त्या सकाळी पाऊस नव्हता. आकाश स्वच्छ होतं, पण हवेत अजूनही ओल होती, जशी काही गोष्टी संपल्यानंतरही मनात राहते. अन्विता लवकर उठली. खिडकी उघडली. पहिल्यांदाच पावसाची आठवण वेदना देत नव्हती. ती वळली. आदित्य अजून झोपलेला होता, चेहऱ्यावर शांत झोप. ती त्याच्याकडे पाहत राहिली, जसं काही अखेरचं पाहणं. तिने अलगद त्याच्या कपाळावर हात ठेवला. त्याला जाग येऊ नये इतकं हलकं. मी आज जाणार आहे, ती हळूच पुटपुटली. पळून नाही, स्वतःकडे. ती निघाली. कोणताही गोंधळ नाही, कोणतीही भांडणं नाहीत. आदित्य जागा झाला.
तेव्हा घर शांत होतं. टेबलवर एक चिठ्ठी होती. तू मला माझं हरवलेलं मन परत दिलंस. आता मला ते जपायला शिकायचं आहे. आपण भेटू पुन्हा, पण तेव्हा दुःख घेऊन नाही, समजूत घेऊन. तो चिठ्ठी हातात धरून उभा राहिला. डोळे पाणावले, पण हसूही होतं. काही महिन्यांनी पहिला पाऊस पुन्हा आला. आदित्य बाल्कनीत उभा होता. यावेळी एकटा, पण एकटा नव्हता. त्याच्या मनात शांतता होती. ती खरी होती. फोन वाजला. इथे पाऊस आहे, अन्विताचा मेसेज. तो हसला. इथेही. त्याने उत्तर दिलं. ते एकत्र राहिले नाहीत, पण तुटलेही नाहीत. काही प्रेमकथा लग्नात पूर्ण होत नाहीत, तर समजूतदार वेगळेपणात पूर्ण होतात. पाऊस थांबतो, ओल राहते, आणि काही प्रेम आठवणी बनूनही जिवंतच राहतात.